तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवे अनुभव येतील. काही सकारात्मक, काही विचार करायला लावणारे असे अनुभव असणार असून राशीस्वामी शुक्र मिथुन राशीत असल्याने बौद्धिक कौशल्य व संवाद यामध्ये कमालीची चमक दिसून येईल. सूर्य व मंगळ दशमस्थानात संचार करत असल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा, नेतृत्व आणि कामातील जबाबदारी ह्यामध्ये वाढ होईल. मात्र चंद्राची स्थिती मनात चंचलता व भावनिक अस्थिरता निर्माण करू शकते. वेळोवेळी मानसिक समतोल साधणे गरजेचे आहे. नोकरी करण्यासाठी आठवडा महत्त्वाचा ठरणार असून वरिष्ठांची तुमच्यावर विशेष नजर असेल. तुमचं काम वेळेत पूर्ण करणं आणि त्याचा दर्जा कायम राखणं आवश्यक आहे. काही ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल, परंतु कोणत्याही फालतू वादात न पडणे हितावह. सरकारी नोकरी किंवा प्रशासकीय सेवा करण्यासाठी विशेष प्रगतीची या आठवड्यात शक्यता आहे. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी नवीन करार करताना कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी. IT, लॉ, आर्ट्स, ब्युटी, सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हे दिवस कमावण्याची नवीन संधी घेऊन येईल. आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, विशेषतः घरातील दुरुस्ती, वाहन, वैद्यकीय बाबी ह्यासाठी. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. लॉटरी किंवा अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता दिसते, पण त्यावर भरोसा न ठेवता योग्य नियोजन करा. शनिवारपर्यंत उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ दिसेल. स्त्रियांसाठी ही वेळ स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी योग्य आहे. बँकिंग, इन्शुरन्स, कन्सल्टिंग यामध्ये काम करणाऱ्यांना नवे क्लायंट मिळू शकतात. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी संवाद सर्वात महत्त्वाचा असून छोट्या गोष्टींनी विकोपाला जाण्याचे प्रमाण अधिक राहील. 23 ते 25 जून दरम्यान प्रिय व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. अशावेळी अहंकार न ठेवता स्पष्ट बोला. शुक्रवारचा दिवस एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्तम असून विवाहित दाम्पत्यासाठी ह्या आठवड्यात घरगुती प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. जोडीदाराच्या मताला महत्त्व द्याल तर संबंध गडद होतील. काहींना भूतकाळातील व्यक्तींशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक पाठिंबा लाभेल. आरोग्यदृष्ट्या पचनसंस्थेशी संबंधित त्रास या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेषतः बाहेरचं खाणं टाळा. गॅस, ॲसिडिटी, वजन वाढणे अशा समस्या तुम्हाला जाणवू शकतात. 22 ते 24 तारखेच्या दरम्यान थकवा, मानसिक चिडचिड जाणवू शकते. ध्यान, प्राणायाम, रात्रीची योग्य झोप ह्या गोष्टींवर विशेष भर द्या. डोळ्यांचे आरोग्य व रक्तदाब ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे क्रीम, निळा आणि सोनेरी. आणि तूळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय चंदनाचा टिळा रोज कपाळावर लावा.